आज मी तुमच्यासाठी चिकन मोमोजची रेसिपी घेऊन आली आहे। तर चला पाहूया चिकन मोमोज कसे बनवायचे ते सुद्धा मार्केटप्रमाणे। तर 1 कप मी मैदा घेतलेला आहे। या मेजरमेंटप्रमाणे मी मैदा घेतला आहे आणि त्यामध्ये मी ऑइल 1 टेबलस्पून घालून घेणार आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आणि ते व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे। आधी आपण सगळं मिक्स करून घेऊया आणि मग थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे। घट्टसर गोळा तयार करायचा आहे आपल्याला, पातळ गोळा करायचा नाही आहे। घट्टसर गोळा करून झाल्यावर त्याला आपण 15-20 मिनिटासाठी ठेवून देऊया आणि आपण आता बॅटर स्टफिंग करून घेऊया। मोमोजची स्टफिंग करण्यासाठी आपल्याला एक तव्यावरती 1 टेबलस्पून ऑइल ओतून घेतलं आहे। 2 कांदे बारीक चिरून घेतले, आलं लसूणची पेस्ट 2 चमचे घातली आणि ती परतून घेत आहे बघा याप्रमाणे। आणि नंतर बारीक बोनलेस चिकन घेतलं आहे, ते पाव किलो बोनलेस चिकन आहे, ते मी त्यात टाकून घेत आहे। 3 टेबलस्पून बटर घेतलं आहे, ते पण त्यात टाकून घेतलं आहे आणि बारीक मिरची चिरून घेतलेली आहे आणि त्यात काळी मिरी पावडर टाकून घेतलेली आहे आणि कांद्याची पात आणि कोथिंबीर टाकली आहे। 1 बाउल आहे आणि मीठ चवीनुसार टाकलेलं आहे। डार्क सोया सॉस टाकलेलं आहे आणि ते सगळं व्यवस्थित आपण मीडियम गॅसवरती शिजून घेऊया। फक्त 2 मिनिटं शिजून घ्यायचं आहे आणि त्यातलं पाणी आपल्याला ड्राय करायचं आहे। आणि आता मी पिठाचा गोळा व्यवस्थित मळून घेत आहे आणि त्याचे गोळे करते बघा। याप्रमाणे आपले गोळे तयार करून झालेले आहेत। आता आपण ते चिकन आहे ते मिक्सरला लावून घेणार आहोत। मिक्सरला थोडंसं एकदा फिरवून घ्यायचं आहे, जास्त फिरवायचं नाही। जरा जाडसर असेल ते थोडंशी बारीक करायचं आहे म्हणून आपल्याला मिक्सर लावायचं आहे। तर त्यानंतर आपल्याला ते पाती लाटून घेतो आहे। आता आपण मोमोजचं वरचं आवरण तयार करण्यासाठी एक लाटी घेतली आहे आणि ती लाटून घेत आहोत बघा। याप्रमाणे पातळ लाटून घ्यायचं आहे, कडा पण पातळ लाटायचे आहेत आणि आपण मोदकाचं सारण जसं भरतो तसं मध्ये भरून घ्यायचं आहे बघा। याप्रमाणे भरून घेतलेलं आहे मी आणि एक फोल्ड करायची आणि त्यामागे दुसरी फोल्ड ठेवायची आहे। याप्रमाणे आपल्याला सगळ्या फोल्ड करत जायत, अर्ध्या पातीपर्यंत आपल्याला फोल्ड तयार करत जायचं आहे। आणि नंतर ह्या सगळ्या फोल्ड झाल्यानंतर जी प्लेन बाजू आहे ती त्याला वरून अशी चिटकवायची आहे बघा। याप्रमाणे आपल्याला चिटकून घ्यायचं आहे आणि आतलं स्टफिंग आपण थोडंसं ढकलून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला चिटकवायला मदत होईल बघा। याप्रमाणे आपण मोमोज तयार केलेले आहेत। अशा प्रकारे मोमोज तयार करून आपण ते मोदकासारखेच उकळायला ठेवायचे आहेत बघा। याप्रमाणे मी चाळणीमध्ये ते उकडत ठेवलेले आहेत आणि 15 ते 20 मिनिटं आपल्याला मीडियम गॅसवरती शिजून घ्यायचं आहे। याप्रमाणे मार्केटसारखे दिसणारे आपले मोमोज तयार झालेले आहेत आणि चवीलाही खूप सुंदर लागतात। तर असे मोमोज करण्यासाठी आपली रेसिपी चॅनलवर आहे, तुम्ही # स्नेहल या यूट्यूब चॅनलवर पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा। नमस्कार।